बुधवार 18 मार्च 2026 रोजी पहाटे पातूर अकोला मार्गावरील नादखेड फाट्याजवळ कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झाला। या अपघातात एका गायीचा मृत्यू झाला तर 13 गोवंश सुखरूप वाचले असून गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे त्यांना जीवदान मिळाले। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरकडून संशयास्पदरित्या 3 वाहने समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरून जात असल्याचे वाशिम येथील गोरक्षकांच्या निदर्शनास आले। त्यांनी या वाहनांचा पाठलाग केला। पातूरकडून अकोल्याकडे येताना नादखेड फाट्याजवळ गोरक्षकांनी पिकअप वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालक व त्याच्या साथीदाराने एका गोरक्षकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जखमी केले। दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाली। या अपघातात एका गायीचा मृत्यू झाला तर उर्वरित 13 गोवंश वाचले। ही घटना पहाटे 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यान घडली। घटनेची माहिती मिळताच नादखेड येथील पोलीस पाटील वनिता बोचरे, सरपंच राजेंद्र बोचरे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गोवंशासाठी चारा व पाण्याची व्यवस्था केली। गोरक्षकांनी याबाबत पातूर पोलिसांना माहिती देत गोवंश त्यांच्या ताब्यात दिले। पिकअप वाहन क्रमांक MH5207 पलटी झाल्यानंतर चालक फरार झाला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जय श्रीराम। काल मध्यरात्री 3:30च्या सुमारास मालेगाव समृद्धी महामार्गावरचा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावरून काही बुलेरो पिकअप तीन बुलेरो पिकअप गाड्या होत्या। त्या गाड्यामध्ये आम्हाला संशयास्पद जनावरे आढळण्यात आली। त्याच्यानंतर आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला। गाडीचा पाठलाग करत असताना आम्ही पातूरच्या थोडं पुढे त्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला थांबवण्यात आलं, पण त्या गाडीचं संतुलन बिघडल्या कारणामुळे ती गाडी पलटी झाली। तर ती गाडी पलटी झाल्याच्या नंतर बाकी 2 गाड्या आमच्या हातातून सुटल्या। त्यानंतर आम्ही त्या गाडीच्या ठिकाणी पोहोचलो। गाडीच्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर आम्ही आपले जे गोवंश होते आणि गोमाता होत्या त्या गोमातेला आणि गोवंशाला आम्ही तिथे रेस्क्यू केलं। त्यातील एक गोमाता मरण पावली, मृत्युमुखी पावली। त्याच्यानंतर तिथे पोलीस प्रशासनाला आम्ही बोलून घेतल्यानंतर तिथे जी रीतसर कारवाई असते ती कारवाई त्या पद्धतीने आम्ही केली। त्याच्यानंतर जे गोवंश होते सगळे आपल्या पातूर पोलीस स्टेशनमध्ये आपण जमा केले। त्यांचं मेडिकल वगैरे झालं आणि जी गोमाता वारली होती त्या गोमातेचा आपण हिंदू संस्कृतीनुसार आपण अंत्यविधी देखील केला। पण एका ड्रायव्हरनी आपल्या बजरंग दलच्या कार्यकर्त्याला एक जीवेमार हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये त्यांनी रॉड फेकून मारला होता। त्याच्यामुळे त्या आपल्या जे गोरक्षक आहेत त्याला थोडे टाचे पडले होते। तर टाचे पडल्यामुळे त्याची ट्रीटमेंट अकोला मेन हॉस्पिटलमध्ये चालू आहे आणि बाकीची कारवाई पातूरच्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे पातूरमध्ये आणि तसेच आम्ही वाशिममध्ये पोहोचलो। जय शिवराय, जय श्रीराम।